गाईज आता मी पण ट्युशनमधनं आलो आहे आणि आता ना बाबूला इंजेक्शन घ्यायला जाणार आहे, म्हणजे बाबूला इंजेक्शन द्यायला जाणार आहे. आता आम्ही निघत आहोत. जसं आम्हाला वाटलं काय काय बघ हात असं थोडं एखादा यूट्यूबला टाकायला असं पकडायचं. सोडू नको ना. हे बा चिकू 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 हे बा झालं 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 बाहेर आलं का बाहेर आलं का सोडू का. काय झालं काय झालं रडत होता तू. तसं काय फक्त तिथे जास्त वेळ लागतो, इथे पटापट कामं होऊन जातात. विद्युत रडतोय बघा, कारण की आमच्या बाबूच्या ना इथे डोळ्यावरती बघा काय झालंय, पित्त उभारलंय. थोडंसंच होतं तर जास्त झालं तर त्याला वाईट वाटतं म्हणून रडायला लागला. अरे ते पित्त उभारलंय, ते काय त्याला कोणी मारला नाही का चावलं नाही काय झालं नाही त्याला, टेन्शन नको घेऊ. तुला कसं उभारतो पित्त हा तसं उभारलंय, डोंट वरी. समजला. हाच आता त्याला औषधं चालू झालेत ना गाईज, ते गरम पडले असेल कदाचित म्हणून पित्त उभारले. गाईज माझी दीदी आणि मी आहे ना एकमेकींसाठी आहेत, कारण की ना कधी काही झालं ना तरी आम्ही एकमेकींना काही करून बघायला जातो येतो. गाईज माझी दीदी आणि माझे भाऊजी आलेले आहेत माझ्या हस्बंडला बघायला, आणि माझ्या दीदीचा लहान मुलगा पण आलेला आहे. चिकूचा फेस मी रिव्हील केला नाहीये त्यामुळे मी इथे हाईड केलेला आहे आणि आता विचारपूस करतायत.